नमस्कार, आपण पाहतायत ठळक वार्ता। इगतपुरी तालुक्यातील आदिवासी भावली व इतर अनेक गावातील जमिनी जबरदस्तीने व बनावट कागदपत्रे जोडून तेथील जमीन एजंट म्हणून भूमाफियांनी लादले आहे। गेल्या 1 वर्षांपासून समाजसेवक दीपक सपके यांनी हे प्रकरण हाताळल्यानंतर कागदपत्र व बाकी चौकशी करून या गावात अन्याय झालेला आहे हे पाहून दीपक सपके यांनी कलेक्टर ऑफिस नाशिक या ठिकाणी मोर्चा काढला। परंतु तेथे काहीही आणि कुठल्याही प्रकारे मदत न झाल्यामुळे काही दिवसांनी हा मोर्चा इगतपुरी भावली ते मुंबई आझाद मैदानपर्यंत पायी काढण्यात आला। यामध्ये लहान लहान मुलं घेऊन आदिवासी बांधव आपल्या न्यायाच्या अपेक्षेने मुंबईमध्ये निघाले होते। परंतु ठाणे या ठिकाणी शिंदे गटाचे गोपालजी लांडगे व त्यांचे सहकारी येऊन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत न्याय देण्याचे आश्वासन देऊन मोर्चा ठाणे या ठिकाणी थांबवण्यात आला। परंतु दुसऱ्याच दिवशी भूमाफियांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याचे काही प्रसार माध्यमांमध्ये आले होते। त्यानंतर दिवसेंदिवस आदिवासींवर अत्याचार व या उलट भूमाफिया आदिवासींवरच गुन्हा दाखल करत तसेच पोलीस प्रशासन भूमाफियांना साथ देत असल्याने आदिवासी महिला श्रीमती बेबीताई हरिश्चंद्र तेलम व तेथील सर्व आदिवासी समाजाने मुंबई मंत्रालय आझाद मैदान या ठिकाणी 18/6/2024 रोजी आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथेच आंदोलन करू आणि आत्मदहन करू असं मत यावेळी व्यक्त केलं आहे। आमच्यावर गुन्हा दाखल केला खंडणीचा? नाही, खंडणीच्या गुन्ह्यासाठी आम्ही नाहीच बोलत आहे। मी एक बाकीच्या जे आमचे तुम्हाला काय सांगतोय, मी तुम्हाला जर म्हणतोय की 350 नाही 3,500 तुम्ही अर्ज द्या, तर तुम्हाला याच्या पुढे पाऊल पुढे जाऊन काय तुम्हाला म्हणजे अपेक्षा काय पोलीस प्रशासन? माझा अपेक्षा अशी म्हणजे तुम्ही हे बघा 4 महिने गुन्हे दाखल नाही झाले, आज काय करू शकतो आपण? आज विषय ते टाकून दे, आम्ही पुढे जातो। ज्यांना आम्ही निवडून दिलेलं त्यांच्याकडनं आम्ही जाप मागेल ना। ज्यांना निवडून दिले, ज्याला वोटिंग केलेली आहे, जे काय आमचे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना आम्ही विचारू की बाबा आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि ह्या पद्धतीने आमच्या आदिवासी समाजावरती अत्याचार होत असेल तर आम्ही जायचं कुठे? पोलीस प्रशासनाकडे आम्ही दिले, अर्ज दिले, सगळं काय केलं, केस झाली नाही करून आम्ही पुढे झालो। जर केस झाली असती तर आम्ही कशाला आलो असतो? इकडे रस्त्यावर यायचा विषयच नव्हता ना। मी तुम्हाला म्हणतोय ना, आपण केस दाखल करू, SIT तयार करू, याच्या पुढे काय पाहिजे? SIT आम्ही आता SIT आम्ही अरे बाबा बघा आता पहिले करायला पाहिजे। काल काय झालं, भूतकाळात आपण काही करू शकतो का? ते तर नाही ना, होऊ शकतं का काही? ते आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे का नाही? आज आम्ही निघालो म्हणून आजच नाही कोणताही गुन्हेगाराला वाटतं का आपण गुन्हा करायला पाहिजे होता? नंतर तर सगळ्यांना त्याचं काय बोल, आजच निघाले तर मग आजच का? आज नाही निघाले असते तर आपण 4 महिने पेंडिंग ठेवले असते तुम्ही। लोकांचा आवाज मतलब लोकशाहीमधून चालले साहेब। तुम्हाला ही विनंती आहे की लोकशाहीचा मान ठेवून आम्हाला आमचा मोर्चा कंप्लीट करू द्या साहेब, फक्त एवढंच आहे। आम्ही आम्हाला पट्टीच्या पण बाहेर आम्ही त्याच्या एका साईडने चालणार, पट्टीच्या पण बाहेर येत नाही आम्ही। तुमच्या ज्या आमच्याकडून अपेक्षा आहे त्या आम्ही पूर्ण करतो। तरी जर तुम्हाला आमच्याकडून समाधान नाही तर मग आम्हाला हे कळत नाही का? कारण काय? कारण असं आहे साहेब, मी तेच सांगतोय, वैयक्तिक प्रश्न आहे का? वैयक्तिक काहीच नाही, ते सांगा आम्हाला। वैयक्तिक आमचा प्रश्न नाही, सगळ्या आदिवासी समाजाचा आहे आणि अख्ख्या आदिवासी समाजाचा आहे। आज आम्ही गेल्या 4-5 महिन्यापासून सगळं गुन्हे नोंद केले, सगळं केलेलं आहे। आरोपी पोलीस स्टेशनला येऊन बसून जातात आणि आमच्यावरती गुन्हे नोंद करतात। विषय गुन्हा नोंद नका, तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल, बरोबर आहे। मग वैयक्तिक विषय ठीक आहे, चला हे आदिवासींचं का नाही घेतलं आतापर्यंत? तो विषय बोला तुम्ही। मग तेच बोलतोय का साहेब, कशाला नाही घेतले आता? सर्व आदिवासींच्या प्रश्नांबद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल तर आम्ही बोलू। जर तुम्ही म्हणता आमच्यावर गुन्हा का दाखल केला, आमच्यावर गुन्हा दाखल का केला? साहेब ऐका तुम्ही बोलतात ना, थांबरे बाबा मला बोलू द्या। खंडणीचा गुन्हा आहे ना, तो विषय सोडून बोला तुम्ही, कारण त्याच्यात नाही बोलत त्याच्यात खरं खोटं होऊन जातं। ठीक आहे, आता आमचं एवढं मत आहे, आमच्या आदिवासी समाजांचे ज्या जमिनी बळकावलेल्या आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे आणि ती जागा त्याच्याकडे कशी गेली, ती जागा कोणी काढून दिली, बँकचे अकाउंट एक आदिवासी असा आहे की तो आतापर्यंत बँकेत सुद्धा गेलेला नाही, त्याचा अकाउंट कसा ओपन झाला, त्याचा पासबुक त्याच्या ह्याच्याकडे आरोपीकडे त्याचे पासबुक बिसबुक पासून तो पैसे टाकतो, ते वरती दाखवतो की देणार नाही।
अरे आमच्या जमिनी परत करा, आमच्या जमिनी परत करा, आमच्या जमिनी परत करा. ते मला प्रशासन न्याय देत नाही. मी ते अर्ज दिलेले आहेत पोलीस डिपार्टमेंटला हाणमार केल्याचे. आम्हाला येऊन ते घरी येऊन आमच्या लहान पोरांवरती किंवा महिलांवरती हाणमार करतात आणि अत्याचार करतात. त्याच्या आम्ही कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला आम्ही मागे पण मोर्चा नेलेला होता. अजूनपर्यंत कलेक्टर साहेबांनी सुद्धा आम्हाला त्याचं उत्तर दिलेलं नाही, म्हणजे न्यायच नाही दिलं. मग आम्ही जब हम 1 तारीख को हमारा उपोषण था, मराठा उपोषण की वजह से, लॉ एंड ऑर्डर की वजह से हमको इसकी परमिशन मिली नहीं. तो जैसी परमिशन मिली नहीं हमने उसको आगे ढकला तो उन्होंने इनके ऊपर मारहाड़ धमकी देने को चालू किया. और हम 3 तारीख को जब इनको बताने गए और हम जब बाहर निकले इनके बाद इनके ऊपर बियर की बॉटल फेंके गए, इनके पैर को अभी भी इंजरी है और बच्चों को मारा गया है और घर से निकाला गया है. हमारे पास वीडियो है, रिकॉर्डिंग है, जो चाहिए एविडेंस हमारे पास पड़ा है. और यही हम सब इगतपुरी पुलिस स्टेशन से लेके हर किसी को बता रहे, मगर हमारी सुनवाई इसलिए नहीं ले रहे क्योंकि आदिवासी समाज अनपढ़ है, ज़्यादा पढ़ा लिखा नहीं है, ज़्यादा समझदार नहीं है, आगे की समझ नहीं है. ये जंगल में रहने वाले लोग हैं और आज जब इनके जगह प्रॉपर्टी को दाम आ गया, ये हो गया, तो लोगों ने इनके ऊपर हमला करके इनको बाहर निकालने गया, झूठे अंगूठे लगाए गए. इस तरीके का इनके साथ में छल किया गया है और इस छल के विरोध में सहन कितना सहेंगे हम. इसी सहन के वजह से हम लोग आज जाके हमें पता है अधिवेशन है तो भी हम जाके बैठेंगे. हमारी मांग सिर्फ छोटी सी है, कोई भी नेता अगर हमें बोल दे कि हम आपको EOW SIT देने के लिए हम समर्थ हैं, हम यहीं से लौट जाएंगे. तो मुख्यमंत्री के बंगले पास जाने वाले हैं क्या आप? और मुख्यमंत्री से वीडियो कॉलिंग में बात होने वाली है. हम मुख्यमंत्री के बंगले के पास जाने वाले नहीं हैं. हम जाने वाले जो हमारा टारगेट है आज़ाद मैदान, हम वहीं जाने वाले हैं और वहीं जाके हम अनशन करेंगे. जब तक मुख्यमंत्री साहब आएंगे नहीं तब तक हम वहीं बैठे रहेंगे. ज्याने आम्हाला EOW दिले आम्ही त्याचे आहे. फक्त आम्ही हे सांगतो की आम्हाला आमच्याकडे तो देव आहे म्हणून आम्ही एकच आम्हाला म्हणणं आहे आणि आम्हाला आम्हाला माहिती आहे की शिंदे साहेब याच्यामध्ये न्याय देतील. दुसरा कोणी न्याय देऊ शकत नाही आम्हाला खात्री आहे आणि ह्या खात्रीनुसार आम्ही आज पायी चाललो की आज जर आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला या कोड्यातून काढलं तर आम्ही आयुष्यभर मुख्यमंत्री साहेबांचा पाठलाग कधी सोडणार नाही. हा आमचा वचन आहे आणि हा आदिवासी समाजाचा वचन आहे. या गोष्टीसाठी आम्ही तयारी केलेली आहे. जेव्हापर्यंत आमचं मान्य नाही होत तेव्हापर्यंत आम्ही ऐकणार. आपल्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि न्याय मिळण्यासाठी गेली 12 वर्ष म्हणजे एक तोट झालं. आपण सर्व लढा देत आहात. 2च महिन्यापूर्वी हे समजलंय. निश्चितपणे आपण अखंडपणे हा लढा देत आहात, परंतु ज्याप्रमाणे आपल्याला न्याय मिळाला पाहिजे तो न्याय मिळालेला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या जमिनी तर लाटलेल्याच आहेत, परंतु त्या बाबतीमध्ये तुम्हाला तिथे तुम्ही राहू शकाल. तुमच्या स्वतःच्या जागा असताना घरदारही उद्ध्वस्त केलेली आहे. अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, निश्चितपणे हा विषय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना सांगितलेला आहे. त्याचबरोबर माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्याबरोबरही आपण चर्चा केलेली आहे. तुम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे आणि त्यांची शिकवण पुढे नेण्याचं काम शिंदे साहेब करत आहेत. बाळासाहेबांची शिकवण गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्यावर अत्याचार अन्याय होता कामा नये आणि स्थानिक भूमिपुत्रांना न्याय तर मिळालाच पाहिजे ही भूमिका बाळासाहेबांनी नेहमी घेतली आणि त्याप्रमाणे आम्हाला ती शिकवण दिली. त्यात मला निश्चितपणे खात्री आहे की या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या प्रकाराने सर्व स्तरावरती काम करत आहेत, सर्व सामाजिक न्याय मिळाले पाहिजेत आणि सर्वच समाजाला
न्याय मिळाला पाहिजे, जे रखडलेले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. दिवसाचे 18 तास ते काम त्यासाठी करत आहेत आणि निश्चितपणे आपला जो न्याय आहे, आपल्याला जो न्याय मिळाला पाहिजे त्या दृष्टीने शिंदे साहेब आपल्याला निश्चितपणे न्याय देतील. आतापर्यंत जे समाज शिंदे साहेबांनी निश्चितपणे केलेलं आहे. एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर वरून फोन आले की या बाबतीमध्ये आदिवासी खोटं बोलतात, परंतु आदिवासी खोटं बोलतात की खरं बोलतात हा प्रश्नच नाहीये. तर शासनामार्फत, पोलिसांमार्फत SITच्या माध्यमातून चौकशी व्हावी आणि न्याय मिळावा ही आपली रास्त मागणी. निश्चितपणे याचा पाठपुरावा खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे करतील आणि आपल्याला न्याय मिळवून देतील. गेले 3 दिवस आपण उन्हातानामध्ये पायी येत आहात, शारीरिकदृष्ट्या ते योग्य नाही. आझाद मैदानावर जाणं आपली जी काय भूमिका आहे त्या दृष्टीने आपल्याला विनंती करण्यात येत आहे की हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि ते नागपूरला आहे. संपूर्ण मंत्रिमंडळ, सर्व अधिकारी आता नागपूरला आहे आणि त्यामुळे आझाद मैदानावरती जाऊन ते योग्य होणार नाही असं मला वाटतं. आणि त्याकरता आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय मिळण्यासाठी आपण जसा एक तप 12 वर्ष त्यासाठी झगडा देतात, तर निश्चितपणे मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आणि आतापर्यंत आपण जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाप्रमाणे काही अवधी देणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे आपणाला विनंती करतो की आपण आपला जो मोर्चा आहे आझाद मैदानावर जाण्याचा तो इथे रहित करावा आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने न्याय कसा मिळेल त्याची जबाबदारी घेऊन आम्ही तुम्हाला जी विनंती करतो ती मान्य करावी. आता थोड्याच वेळामध्ये व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आपल्याशी बोलतील.